मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवरात्री व्रताची एक पवित्र कथा सांगणार आहोत, जी जर कोणताही व्यक्ती खऱ्या मनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा ऐकेल तर तो कधीही गरीब राहत नाही। परंतु त्याआधी जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता भवानी, जय माता दी लिहायला विसरू नका। मित्रांनो, तुमचा अधिक वेळ न घेता नवरात्रीच्या या पवित्र कथेला सुरुवात करतो। एकेवेळी देवर्षी नारदजी ब्रह्माजींकडे गेले। देवर्षी नारदजी भगवान ब्रह्माजींना म्हणाले, हे सृष्टीचे रचयिता, कृपया तुम्ही मला माता दुर्गेने त्यांच्या भक्तांवर केलेल्या कृपेचा एखादा आख्यान ऐकवा। त्यानंतर भगवान ब्रह्माजींनी देवर्षी नारदजींना सांगितले, हे नारद, तुम्हाला जर माता आदिशक्तीविषयी जाणून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला माता दुर्गेने तिच्या भक्तांवर केलेल्या कृपेचा आख्यान सांगतो। हे देवर्षी नारदजी, तुम्ही ही कथा पूर्ण ऐका। ही कथा ऐकण्यानेच समस्त माणसांचे मनोरथ सिद्ध होतात आणि त्याला सौभाग्यशाली राहण्याचा वर मिळतो। आता देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही ही कथा ऐकवा। मी खऱ्या श्रद्धेने तुमच्याद्वारे ऐकवलेली कथा ऐकेन आणि ही कथा संपूर्ण जगात प्रसिद्धही करेन। देवर्षी नारदजींचे बोलणे ऐकून भगवान ब्रह्मा कथा ऐकवायला सुरुवात करतात आणि सांगतात, काही काळापूर्वीची गोष्ट आहे। एका नगरात माधव नावाचा शिल्पकार राहत होता। तो त्याच्या हातांनी सुंदर सुंदर मूर्ती बनवायचा, नंतर त्या मूर्ती शहरात जाऊन विकायचा। या प्रकारे तो त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा। माधवचे लग्न एका अत्यंत सुंदर स्त्रीशी झाले होते, जी खूप सुंदर असण्यासोबतच अत्यंत दयाळू स्वभावाची होती आणि त्याच्या कुटुंबाचे उत्तम पालनपोषण करत होती। असेच दिवस चालू होते, पण एके दिवशी माधव त्याच्या मूर्ती घेऊन शहरात विकायला गेला होता आणि मूर्ती बाजारात विकत असताना अचानक त्याच्या दुकानात एक माणूस येतो आणि माधवकडून मूर्ती घेतो। पण तो माणूस माधवला त्या मूर्तीचे पैसे देणे विसरतो। त्यानंतर माधव त्या माणसाला आवाज देऊ लागतो, पण तो माणूस त्याच्यापासून खूप लांब पोहोचला होता, त्यामुळे तो माधवचा आवाज ऐकू शकत नाही आणि तिथून निघून जातो। त्यानंतर माधव त्याच्याकडून मूर्तीची किंमत घेण्यासाठी त्या माणसाच्या मागे धावू लागतो। तेवढ्यात अचानक माधवच्या मागून येणारी एक बैलगाडी त्याच्या अंगावरून चढते, ज्यामुळे त्याला खूप दुखापत होते। माधवचे प्राण वाचतात, पण त्या अपघातात माधवचा उजवा हात कापावा लागतो, कारण त्याचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता आणि जर कापला नसता तर शरीराला आणखी इजा झाली असती। माधव एक शिल्पकार होता आणि तो त्याच्या हातांनी मूर्ती बनवत होता। त्यानंतर त्या मूर्ती शहरात नेऊन विकायचा, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचे उत्तमरित्या पालनपोषण होत असे। पण त्या अपघातात माधवचा उजवा हात कापल्यामुळे त्याचे जीवन अत्यंत कष्टमय झाले होते। या गोष्टीमुळे माधवची पत्नी देखील खूप दुःखी राहू लागली होती। माधव आणि त्याची पत्नी दररोज देवी दुर्गेची पूजा अर्चना करत असत। त्या दिवशीही ते दोघे देवी दुर्गेची पूजा करत होते। तेव्हा माधवची पत्नी देवीला म्हणते, हे देवी दुर्गा, आमच्यासोबत असं का झालं? आम्ही असं कोणतं पाप केलं आहे ज्याची तुम्ही आम्हाला इतकी मोठी शिक्षा दिली आहे? आता आमचं घर कसं चालेल? आता आम्हाला घर चालवण्यासाठी कर्ज घ्यावं लागत आहे, तरीही आमचं घर नीट चालत नाही। हे देवी, ते कर्ज आम्ही कसं फेडू? हाच विचार करून मी दिवस रात्र खूप चिंतित राहते आणि आजपासून काही दिवसांनंतरच नवरात्रीही येत आहे। सगळं कसं होईल? पत्नीच्या या गोष्टी ऐकून माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, तू जास्त चिंता करू नकोस। कुठला ना कुठला मार्ग नक्कीच मिळेल। माझा उजवा हात कापला आहे तर काय झालं? देवाने माणसाला दोन हात यासाठीच दिले आहेत की जेव्हा कधी माणसाच्या एका हाताला काही झालं तर तो त्याच्या दुसऱ्या हाताने कामं करू शकेल। म्हणून मी माझ्या एका हातानेच मूर्ती बनवेन, नंतर त्या मूर्ती शहरात नेऊन विकेन। त्यानंतर माधवची पत्नी पतीला म्हणते, हे स्वामी, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे ना की आता तुमचा उजवा हात नाही उरला, मग तुम्ही डाव्या हाताने कशा प्रकारे मूर्ती बनवू शकाल? मग माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, ते सगळं देवी माता पाहतील आणि तसेही नवरात्रीचा महापर्व येणार आहे, त्यामुळे खूप लोक माझ्याकडे देवी मातेच्या मूर्ती बनवायला येतील।
पण जर मी असाच घरी बसून माझे हात कापले गेल्याचे दुःख करत राहिलो तर मी काहीच करू शकणार नाही आणि मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषणही करू शकणार नाही. त्यामुळे मला असं निवांत बसून चालणार नाही. मी माझ्या एका हाताने मूर्ती तयार करेन. पत्नीला असं सांगून खूपच आत्मविश्वासाने माधव त्याच्या दुकानात जातो. दुकानात पोहोचून तो मनात विचार करू लागतो की आजपासूनच मला पुन्हा माझं काम सुरू करावं लागेल, कारण नवरात्री येण्यास जास्त दिवस शिल्लक नाहीत. त्यामुळे मी जर एकही मूर्ती बनवू शकलो नाही तर मला आणि माझ्या पत्नीला उपाशीच राहावं लागेल. पण जर मी कशाही प्रकारे मूर्ती बनवली तर ती विकल्यावर थोडंसं धन मिळेलच, ज्यामुळे माझ्या कुटुंबाचं पालनपोषण होईल. मनात असं विचार करून माधव मूर्ती बनवायला लागतो. पण त्याचा उजवा हात नसल्याने त्याला मूर्ती बनवण्यात खूपच त्रास होऊ लागला, कारण एका हाताने मूर्ती बनवणं खूपच कठीण काम होतं. माधव मूर्ती पुन्हा पुन्हा बनवतो, परंतु ती मूर्ती पुन्हा पुन्हा खराब होत होती. ती मूर्ती चांगली बनू शकत नव्हती. माधव दररोज त्याच्या दुकानात पोहोचून त्याच्या एका हाताने मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि हळूहळू त्याच्या मूर्ती बनू लागतात. पण एका हाताने मूर्ती बनवण्यामुळे त्याला थोडा वेळ लागायचा. त्या मूर्ती बनवल्यानंतर माधव पुन्हा घरी परत येतो. तेव्हा त्याची पत्नी त्याला विचारते, हे नाथ, काय झालं? देवी मातेच्या मूर्ती अजून तयार झाल्या नाहीत का? पत्नीचं बोलणं ऐकून माधव त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, मी प्रयत्न तर खूप करत आहे, पण मूर्ती अजून पूर्ण बनू शकल्या नाहीत. तेव्हा माधवची पत्नी त्याला म्हणते, तुम्ही बघा, आज संध्याकाळपर्यंतच वेळ आहे. जर मूर्ती बनल्या तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला खूप उशीर होईल, कारण सर्व लोकांनी नवरात्रीसाठी मूर्ती खरेदी केल्या असतील. मग माधव पत्नीला म्हणतो, बघूया, भाग्यवान, देवी माता आपल्या सोबत आहेतच. नंतर माधव त्याच्या मनात एक आशा घेऊन त्याच्या दुकानाकडे निघून जातो आणि देवी मातेची अपूर्ण मूर्ती पूर्ण करण्यास लागतो. माधवला मूर्ती बनवताना सकाळपासून संध्याकाळ होते आणि त्याची मूर्तीही आता तयार होते. तेव्हा माधव त्याच्या मनात विचार करत म्हणतो, हे देवी माता, आता मूर्ती बनून तयार झाली आहे. आता मी मूर्ती बाजारात घेऊन जाऊन विकतो, ज्यामुळे मला काही धन मिळेल, ज्यामुळे माझ्या घराची थोडीफार स्थिती सुधारेल. माधव त्याच्या मनात हे विचार करतच होता की तेवढ्यात अचानक त्याच्या दुकानात एक छोटी मुलगी येते आणि ती छोटी मुलगी माधवला म्हणते, ऐका, तुम्ही मला एक देवी मातेची मूर्ती देऊ शकता का? कारण माझी इच्छा आहे की या नवरात्रीत देवी मातेची स्थापना करावी. त्यामुळे जर तुम्ही मला एक देवी मातेची मूर्ती दिलीत तर तुमचं माझ्यावर मोठं उपकार होईल. त्या छोट्या मुलीचं बोलणं ऐकून माधव त्या छोट्या मुलीला म्हणतो, हे कन्या, ही मूर्ती विक्रीसाठी आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही मूर्ती अशीच देऊ शकत नाही. तेव्हा ती छोटी मुलगी माधवला म्हणते, मी तुमच्याकडे विनंती करते की कृपया मला ही मूर्ती द्या, आणि माझ्याकडे धनही नाही, पण मला यावेळी मातेची स्थापना करायची आहे. त्यामुळे जर तुम्ही मला ही मूर्ती दिलीत तर मी देवी मातेला सांगेन की त्यांनी तुमचे सर्व त्रास दूर करून तुमच्या सर्व मनोकामनांना पूर्ण कराव्यात. त्या छोट्या मुलीच्या बोलण्यावर माधव त्याच्या मनात विचार करू लागतो की ही छोटी मुलगी मोठ्या आशेने माझ्याकडे आली आहे, त्यामुळे मी तिला रिकामी कशी पाठवू शकतो? पण जर मी ही मूर्ती या मुलीला मोफत दिली तर माझ्या घराचा गुजर बसर करण्यात मोठीच कठीणाई येईल. तरी पण मी या मुलीला निराशही करू शकत नाही, कारण तीही देवी मातेचा एक रूप आहे. त्यामुळे माझ्या समस्यांवर देवी माता बघेल. मी या मुलीला ही मूर्ती देतो. मनात हे विचार करून माधव त्या छोट्या मुलीला म्हणतो, हे कन्या, हे घे, तू ही मूर्ती ठेव, मी विक्रीसाठी दुसरी मूर्ती बनवीन. मग माधव त्या छोट्या मुलीला ती मूर्ती देतो. माधव जसे त्या छोट्या मुलीच्या हातात देवी मातेची मूर्ती ठेवतो तसेच लगेच ती छोटी मुलगी तिचं रूप बदलते आणि साक्षात देवी मातेच्या रूपात येते. माधव साक्षात देवी मातेला त्याच्या समोर पाहून मोठ्या आश्चर्यात पडतो. मग तो तात्काळ देवी मातेच्या चरणांवर पडतो आणि माता दुर्गेला सांगतो, हे माता, आज तुमच्या दर्शनामुळे माझे संपूर्ण जीवन धन्य झाले आहे. तुम्ही या तुच्छ मनुष्याला दर्शन देऊन माझे जीवन धन्य केले आहे. तेव्हा माता दुर्गा माधवला म्हणते, उठ वत्स, मी तुझ्या भक्तीने आणि सत्यतेने खूपच प्रसन्न आहे.
तू तुझ्या कठीण काळातही माझं नाव जपलं आणि तू तुझा कोणताही फायदा न पाहता एका मुलीला स्वार्थभावनेने मदत केली आहे, त्यामुळे मी खूप प्रसन्न आहे. हे पुत्र, मी तुला एक वरदान देते की तुझ्या कुठल्या मातीला तुझ्या हाताने स्पर्श करशील ती माती एक जादुई माती बनून जाईल आणि तू तुझ्या मनात जो काही आकार बनवाशील ती माती आपोआप त्या आकाराची बनून जाईल, ज्यामुळे तुला तुझ्या एका हाताने मूर्त्या बनवण्याची आवश्यकता भासणार नाही. माता दुर्गा यांच्या या बोलण्यावर माधव माता दुर्गेला म्हणतो, धन्यवाद माते, तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केला आहे. माता दुर्गा माधवला म्हणते, हे पुत्र, पण तू या शक्तीवर कधीही गर्व करू नको आणि जर तुला कोणताही गरजू व्यक्ती दिसला तर त्याची मदत नक्की कर. माधवला हे सांगून देवी माता तिथून अंतर्ध्यान होते. या वरदानामुळे माधवला असं वाटायला लागलं की त्याला त्याच्या दोन्ही हातांची पुनर्प्राप्ती झाली आहे. मग माधव प्रतिदिन त्याच्या हातांनी मातीला स्पर्श करतो आणि त्या जादुई मातीला त्याच्या मनानुसार आकार देतो, ज्यामुळे आता त्याला मूर्ती बनवण्यात कोणतीही अडचण येत नव्हती आणि अशा प्रकारे तो प्रतिदिन अनेक मूर्त्या त्याच्या मनानुसार बनवू लागला. तो त्याच्या त्या मूर्त्या बाजारात विकतो आणि त्याच्या बनवलेल्या मूर्त्या खूप सुंदर आणि आकर्षक असतात. माधवच्या मूर्त्या इतक्या आकर्षक आणि सुंदर असतात की त्याच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागतात. माधवच्या मूर्त्या खरेदी करण्यासाठी दूरदूरच्या नगरातून लोक येतात आणि त्याच्या मूर्त्या खरेदी करून घेऊन जातात. अशा प्रकारे दिवस जात होते. मग पाहता पाहता देवी मातेच्या वरदानामुळे माधवचे दिवस सुधारतात, त्याचे सर्व कर्जेही संपतात आणि आता माधवची पत्नीही आनंदी होऊ लागते. आता माधवला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवत नव्हती, कारण आता त्याच्याकडे जे काही हवे होते ते सर्व काही होतं. माधव प्रतिदिन त्याच्या मनाने विचार करून जादुई मातीने मूर्त्या बनवत होता. त्यानंतर त्या मूर्त्या शहरात विकत होता. अशा प्रकारे दिवस जात होते आणि माधव हळूहळू धनवान होत होता. पण एका दिवसाची गोष्ट आहे. माधव त्याच्या दुकानात मूर्ती बनवत होता तेव्हा अचानक त्याच्या दुकानात एक व्यक्ती येतो आणि माधवला म्हणतो, माधवजी, तुम्ही माझी एक मदत कराल का? त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माधव त्याला म्हणतो, होय, सांगा, मी तुमची कशी मदत करू शकतो? मग तो व्यक्ती माधवला म्हणतो, मी लोकांपासून तुमच्या बाबतीत ऐकले आहे की तुमच्याकडे एक चमत्कारी शक्ती आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनात जो काही विचार करता त्याची मूर्ती आपोआप बनते. माधव त्या व्यक्तीला म्हणतो, होय, ते तर आहे, तुम्ही सत्य बोलता आहात. तेव्हा तो व्यक्ती माधवला म्हणतो, तुम्ही मला ती चमत्कारी शक्ती देऊ शकता का? बघा, नकार देऊ नका, कारण माझ्या आईचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे आणि माझ्या आईवर खूप प्रेम होते. पण माझ्याकडे माझ्या आईचे कोणतेही चित्र नाही, फक्त माझ्या मनात ती आहे. म्हणून जर तुम्ही मला ती शक्ती दिली तर मी माझ्या मनाने विचार करून माझ्या आईची एक मूर्ती बनवू शकतो, जी मी सदैव माझ्या जवळ ठेवीन. पण बघा, नकार देऊ नका, माझ्याकडे फक्त हा एकच मार्ग आहे. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर माधव त्याच्या मनात विचार करू लागतो की मला माझ्या शक्ती या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून द्यायला पाहिजेत का? पण ही शक्ती माझी नाही, ही शक्ती तर देवी मातेने मला दिली होती आणि देवी मातेने हेही सांगितले होते की गरजू व्यक्तीला गरज लागली तर या शक्तींनी त्यांची मदत कर. त्यामुळे मला ही शक्ती त्याला द्यावी लागेल, ज्यामुळे त्याची मनोकामना पूर्ण होईल. मनात हे विचार करून माधव त्या व्यक्तीला म्हणतो, ठीक आहे भाई, मी तुम्हाला त्या शक्तीचे ज्ञान देतो. माधव जसे हे म्हणतो तसेच लगेच तो अनोळखी व्यक्ती देवी मातेच्या रूपात साक्षात प्रकट होतो. तो व्यक्ती म्हणजे साक्षात देवी माताच होती, जी माधवची परीक्षा घेण्यासाठी आली होती. देवी मातेला पाहून माधव त्यांच्या चरणांवर पडतो. मग माता दुर्गा माधवला म्हणतात, उठ वत्स. मग माधव दुर्गा मातेला म्हणतो, हे माते, हा काय खेळ होता? मग देवी माता माधवला म्हणते, हे पुत्र, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आले होते की तू माझ्या सांगितलेल्या गोष्टी विसरला नाहीस ना आणि या शक्तींवर स्वतःचे अधिकार निर्माण केले नाहीस ना. पण तू मला तुझ्या सत्यतेने आणि प्रामाणिकतेने पुन्हा प्रसन्न केले आहेस. त्यामुळे हे पुत्र, मी तुला वरदान देते
की तुझ्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील, ज्यामुळे तू कधीही गरीब राहणार नाहीस. माधवला हे सांगून माता दुर्गा तिथून अंतर्ध्यान होतात. मग माधव त्याच्या पत्नीबरोबर सुखाने जीवन व्यतीत करू लागतो. आता भगवान ब्रह्मा म्हणतात, हे देवर्षी नारदजी, ही होती आदिशक्ती देवी माता दुर्गाची कथा. आता भगवान ब्रह्मजींची गोष्ट ऐकून देवर्षी नारदजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही मला सांगितलेल्या या कथेसाठी मनापासून धन्यवाद. मी तुमच्याकडून ऐकलेल्या या कथेचा प्रचार चराचरात संपूर्ण जगात करीन. मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवरात्रीची ही पावन कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अद्याप चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच ज्ञानवर्धक कथांसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलवरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी मिळू शकतील. सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा, जय माता भवानी लिहायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.